सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कोंढापूर येथील बालानंद बाजारातून 1.5 लाख रुपयांची उलाढाल। कोंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त बालानंद बाजार आयोजित केला होता। यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता। या बाजारामध्ये 1.5 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे मुख्याध्यापक सुदाम लंघे यांनी सांगितले। बालानंद बाजाराचा प्रारंभ सरपंच अपेक्षा गायकवाड, धनंजय गायकवाड, ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अतुल ढसाळ, ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे, सागर माघाडे उपस्थित होते। विज्ञान प्रदर्शनाचे शैक्षणिक साहित्य उद्घाटक स्वप्नील भैया गायकवाड यांनी केले। मुलांनी तयार केलेल्या टाकाऊतून टिकाऊ शैक्षणिक साहित्याचे कौतुक केले। यातूनच पुढे वैज्ञानिक व इंजिनियर तयार होत असतात। राजेश गायकवाड, पोलीस पाटील व मधुकर गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते। जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। प्रत्येकास एक गोष्टीचे पुस्तकही देण्यात आले। बाजारासाठी अनिल महाजन, लालासाहेब जाधव, संभाजी वाडके, विनायक पडवळ, उत्तम होलगुंडे, राजू वेताड, सौरभ नवसुपे, संगीता तिरकुंडे, मीना कळमकर, मनीषा वाडके, नीता आवटी, सोनाली तांबे यांनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूरवरून प्रतिनिधी मच्छिंद्र काळे।